गाईज, राधे राधे. तुमच्याही घरात जर लहान मुलं असतील तर हे इन्स्टंट होणारे आलू पराठे नक्की बनवा. त्यासाठी 6 ते 7 मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर मिरची पावडर, धने, ओवा आणि जिरे यांची पावडर टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. हे सगळं आपल्याला हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने. आणि त्यानंतर काळे तीळ टाकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर एक उंडा मळून घ्यायचा आहे पिठाचा, गव्हाच्या. आणि एक पाती लाटून घेऊया अशा प्रकारे, हे पहा. आणि ही पाती लाटून झाल्यावर आपल्याला एक हे सारणाचा गोळा घ्यायचा आहे मळून, आणि भरपूर सारं सारण भरायचं आहे. अगदी थोडंसं नाही भरायचं आहे. मुलांना खूप आवडतात हे पराठे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. मोदकासारखा एक आकार बनवायचा आहे. त्यानंतर सगळीकडं असं हे पसरून घ्यायचं आहे सारण, आणि एक पराठा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हलक्या हाताने. आणि मुलांचं कधी काय मागतील याचा नेम नाही, त्यामुळे आईनं रेडीच राहायला पाहिजे की काय मुलं मागतील आणि इन्स्टंट कसं काय बनवता येईल. अशा प्रकारे हे पराठे खूप इन्स्टंट बनतात. आणि साजूक तुपामध्ये आपल्याला मंद आचेवर हे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. असं तर मुलं तूप नाही खात, पण ह्या पराठ्याला लावल्यावर ह्याचा टेस्ट अगदी छान होतो. अशा प्रकारे एक पराठा बनवून घेतलेला आहे मी. त्यानंतर हा दुसरा पराठा बनवलेला आहे. अशा प्रकारे पराठे नक्की बनवा. मुलं बाहेरचं काहीच मागणार नाही. घरच्या घरी हे पराठे